आज आमच्या इथं सर्व शिवप्रेमींची बैठक झालेली आहे. ही बैठक पर्टिक्युलर एका समाजाची नसून ही 18 पगड जाती 12 बलुतेदार ह्या हिशोबाने संपूर्ण लोक आज इथं आलेले आहेत आणि त्या हिशोबाने ही बैठक झालेली आहे. आमच्या बैठकीमध्ये हा निर्णय झाला की त्याच्या FIR झालं पाहिजे, तो अरेस्ट झाला पाहिजे. त्यासाठी उद्या कमिशनर साहेबांनी आम्हाला वेळ दिला आहे. आम्ही त्यांना निवेदन देतो आहे. उद्यापुरता वेळ आम्ही त्यांना देतो आहे की FIR दर्ज करून त्यांनी कारवाई केली पाहिजे, तिला पकडले गेले पाहिजे. नाही तर परवा सकाळी आमच्या सर्व शिवप्रेमींचा दिवस राहील. तो आमचे शिवप्रेमी उद्या त्याच्यावर निर्णय घेतील की जर हे झालं नाही तर परवा आम्हाला काय करायचं आहे ते आम्ही उद्या स्ट्रॅटेजी देऊ. पण जे बी होईल ते फार उग्र होईल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी ही शासनाची राहील, ही पोलीस डिपार्टमेंटची राहील, हे निश्चित आहे. वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलल्या जाते, संभाजी महाराजांवर बोलल्या जाते आणि पुन्हा महापुरुषांवरही बाकी महापुरुषांवरही बोलल्या जाते. सर्वांचं कारण मोठं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची नीव ठेवली, त्या निवाला पकडून बाकी महान लोकांनी कामं केलेली आहेत. अशा लोकांवर कुणी उठायचं आणि कुणी काही बोलायचं ह्यासाठी एक कायदा बनला पाहिजे आणि तो कायदा कडक कायदा राहिला पाहिजे. अल्ट्रासिटी तर नाही म्हणू शकतो, अल्ट्रासिटीसारखा कायदा झाला पाहिजे. पहिला तो बोलल्यावर त्याची कंप्लेंट झाली, त्याला अरेस्ट झाला पाहिजे, शहानिशा झाली पाहिजे. तो दोषी असला त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. तो दोषी नसल्यावर मग ते सोडण्यात आलं पाहिजे, पण कारवाई झालीच पाहिजे.